शेतकरी जर मोठा झाला तर फक्त त्याचं घर बदलणार नाही तर पूर्ण राजकारण बदलून जाईल. म्हणूनच शेतकऱ्याची पिळवणूक हा कुठला अपघात नाही आहे, तो ह्या व्यवस्थेचा भाग आहे बाय डिझाईन. कारण कोणत्याही सरकारचा पाया काय असतो? स्वस्त अन्न आणि समाधानी ग्राहक. शहरातला माणूस सकाळी उठून दूध, भाजी, डाळ, तेल, गहू, तांदूळ सगळं जर स्वस्त मिळत असेल तर सरकार स्थिर राहते. पण ह्याच गोष्टी महाग झाल्या की सर्वात आधी सरकारवर राग निघतो. लोकांना EMI, मोबाईल, गाडी, पर्यटन असेल, ऑनलाईन शॉपिंग असेल, सगळं चालतं. पण कांदा 80 रुपये झाला की हा देश पेटतो. म्हणून कोणत्याही सरकारसाठी सर्वात मोठं टार्गेट असतं अन्न स्वस्त ठेवा. आणि त्या सगळ्या गोष्टीची किंमत कोणाला मोजावी लागते? कांदा महाग झाला की एक्सपोर्ट बंद होते, डाळ महाग झाली की इम्पोर्ट सुरू होते, साखरेचा कोटा, गव्हावर स्टॉक लिमिट आणि दुधावर दबाव. कारण सरकारला माहीत आहे की ग्राहक नाराज झाला तर निवडणूक आपली धोक्यात येते. पण शेतकरी तो तग धरत राहतो, कर्ज काढतो, जमीन विकतो, जनावरं विकतो, ढोरं विकतो, पुन्हा पेरणी करतो. व्यवस्थेला माहीत आहे की शेतकरी मर्यादेच्या पलीकडे जाऊन बंड करणार नाही. कारण त्याच्याकडे वेळ नसतो, तो रोज त्याच्या स्वतःच्या जगण्यातच अडकलेला असतो. आणि खरी भीती इथंच आहे मित्रांनो. जर शेतकरी खरोखरच मोठा झाला तर, जर त्याच्याकडे स्टेबल पैसा आला तर, जर तो कर्जमुक्त झाला तर, जर त्यानं थेट समजा त्याचा माल जर ग्राहकाला विकायला सुरुवात केली तर काय होईल? मग तो ह्या निवडणुकीच्या आधी 5 किलो तांदूळ, कर्जमाफी, मोफत वीज आणि 2000 रुपयाच्या योजनेला बळी पडणार नाही. ज्याच्या खात्यात महिन्याला जर त्याचा नियमित पैसा येतो, जो स्वतःच्या अटीवर जगतो, तो माणूस राजकारणासाठी सर्वात धोकादायक असतो. कारण तो घाबरत नाही, विकत घेतला जात नाही. म्हणूनच शेतकऱ्याला पूर्णपणे संपवलं जात नाही आणि पूर्णपणे मजबूतही होऊ दिलं जात नाही. त्याला कायम सर्वायवल मोडमध्ये ठेवलं जातं. त्याला इतकाच पैसा मिळणार की तो फक्त पुढच्या हंगामामध्ये पेरणी करू शकेल, पण इतका नाही की तो मार्केट डिटेक्ट करेल. ही व्यवस्था इतकी खोल आहे की शेतकरी स्वतःही अनेकदा ती समजून घेत नाही. तो समजतो की यावर्षी भाव पडले म्हणजे अपघात, पण हे सायकल प्रत्येक दशकात पुन्हा 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 घडत राहतं. भाव वाढले की सरकार हस्तक्षेप करते, उत्पादन वाढले की भाव पाडले जातात, शेतकरी अडचणीत आला की सबसिडी दिली जाते, पण मार्केटवर त्याचा कंट्रोल कधीच येऊ दिला जात नाही. कारण एक गोष्ट सरकारला आणि मोठमोठ्या बाजार व्यवस्थेला स्पष्टपणे माहीत आहे की जर अन्न उत्पादन करणारा माणूस जर आर्थिकदृष्ट्या जर स्वतंत्र झाला तर देशातल्या सत्तेचं इक्वेशन बदलेल. आज बहुतेक शेतकरी अल्पभूधारक आहे. 2.5, 3, 5 एकर. तो कितीही मेहनत करो, काही करो, मंडीत माल विकून त्याची मर्यादा ठरलेली आहे. वर्षाला काही लाख रुपये, त्यातून घर आलं, त्याचं शिक्षण आलं, आरोग्य आलं, लग्न आलं, एखादं वर्ष खराब जाते, म्हणजे आयुष्य त्याचं कायम धावपळीत. म्हणूनच शेतकरी जास्त शेती घेतो, जास्त उत्पादन करतो, अजून कर्ज घेतो. पण जर शेतकऱ्यांनी जर कमोडिटी मार्केटमध्ये तो जितका मोठा होईल ना, तितकी त्याची रिस्क वाढते, त्याची मार्जिन नाही. खरा खेळ मार्जिनमध्ये आहे. तुम्ही गहू मंडीमध्ये विकला तर 2500 रुपये क्विंटल आहे आणि तोच गहू जर तुम्ही ग्राहकाला डायरेक्ट विकला तर 4500 रुपये. दूध डेअरीमध्ये दिलं तर 40 रुपयाला आहे, डायरेक्ट ग्राहकाला दिलं तर 80 रुपये लिटर. भावांनो, फरक उत्पादनामध्ये नाही आहे, मार्केटच्या ॲक्सेसमध्ये आहे. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की भविष्यात टिकणारा शेतकरी तोच असेल जो फक्त उत्पादक राहणार नाही, तर तो स्वतःचं ग्राहक तयार करेल, स्वतःचा ब्रँड तयार करेल, स्वतःची कम्युनिटी तयार करेल. बाकी कमोडिटी मार्केटमध्ये राहणारा शेतकरी कितीही कष्टाळू जरी असला तरी त्याची पिळवणूक थांबणार नाही. कारण ही व्यवस्था शेतकऱ्याला श्रीमंत बनवण्यासाठी तयार केलेली नाही आहे. ही व्यवस्था स्वस्त अन्न पुरवण्यासाठी तयार केलेली आहे. आणि जोपर्यंत देशाची अर्थव्यवस्था स्वस्त अन्नावर उभी आहे ना, तोपर्यंत शेतकऱ्यांची पिळवणूक कधीच थांबणार नाही बाय डिझाईन. धन्यवाद.